बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका मिनल वसमतकर लिखित कथा चुडा. अंजू मधूनच बाहेर फेऱ्या घालत होती. मध्येच टीव्हीवरच्या बातम्या ऐकत होती. मुलीचे लग्न 4 दिवसावर आले होते आणि बाहेर तर हिंदू मुस्लिमांची दंगल होती. कारण होते राम जन्मभूमी. 6 डिसेंबरची तारीख आली की काही कारण नसताना दंगली सुरू होतात. आणि आजही असंच झालं. काल दुपारपर्यंत काही नव्हतं आणि आज एकाएकी दंगल सुरू झाली. 2 खून झाले आणि लागलीच संचारबंदी जारी झाली. कडे कोट बंदोबस्त. कोठेच हलता येत नव्हतं. लग्नाला 4 दिवस होते, पण मध्ये 2 दिवस अमावस्या होती. दिवस चांगले नव्हते म्हणून आज देवरम्मन होते. सारे आटोपले होते. लग्नही काही दुसऱ्या गावाहून यायचं नव्हतं, गावातीलच, आणि तेही मागच्याच गल्लीतून यायचे होते. पण पाहुणे बरेच आधी आले होते, काही नंतर येणार होते. मुहूर्ताची वेळ आली, पण नवरीला चुडा भरायला कासार नाही. अंजूचे वडील म्हणाले, राहू द्या, चुडा नाही भरला तर काय, बांगड्या राहू द्या. माणसांचा एक सूर होता. आता काय करणार? बघू, उद्या संचारबंदी उठल्यावर आणू कोणाला तरी, नाहीतर बांगडे आणू लग्नाला. लग्नाला वेळ आहे ना. पण काही झाले तरी अंजू आई होती. उद्या परवा अमावस्या, मग कसा घालणार चुडा? चुडा काय नेहमीच्या बांगड्या आहेत का? काही झाले तरी चुडा हे भारतीय संस्कृतीच्या सौभाग्याचे लेणे मानले जाते. आणि हा चुडा कुठल्याही दिवशी कसा भरायचा? अंजूमधील आई गप्प बसेना. तिला एकदम आठवण झाली. आपण लहानपणी लालूमियांकडे कशा जात होतो. त्यांच्या मुलाने इथे मोठे दुकान घातले आहे. भाईंचे दुकान लांब आहे म्हणून जात नाही आपण, पण आरिफ भाईला फोन करून विचारावं का? हा विचार तिच्या मनात आला. पण तिला आठवण झाली, हे कसं शक्य आहे? ते एक मुस्लिम आहेत, बाहेर एवढी दंगल आहे. हा विचार तिने घरात न बोलून दाखवता प्रयत्न करून पाहू या विचाराने फोन लावला. हेलो हेलो, मैं लालू मियाँ बोल रहा हूँ. कौन है आप? हॅलो काका, मी इनामदारांची अंजू बोलते. अरे अंजू, बोल बोल, काय काम काढलेस? काका, तुम्ही केव्हा आलात? माझं एक काम होतं. बेटी, मला येऊन 2-3 दिवस झालेत. बोल बोल, काय काम आहे? काका, माझ्या मुलीला चुडा भरायचा आहे लग्नाचा, आणि बाहेर तर जाळपोळ चालू आहे, म्हणून मी फोन केला. आरिफ भैया येतील का? लग्न केव्हा आहे? 2 दिवसांनी, पण 2 दिवस अमावस्या आहे. घरी जर काही माल असेल तर मागच्या गल्लीतून भैया येतील का, म्हणून फोन केला होता. बेटी, मीच येतो थोड्या वेळात, तू काही काळजी करू नकोस. पण काका, गावात संचारबंदी आहे. असू दे, पण तू काळजी करू नकोस. अगं, मी तुला फ्रॉकमध्ये असल्यापासून बांगड्या घालतो. आता माझ्या नवाशीची साधी, आणि हा आजोबा चुडा नाही घालणार का? अगं, तुला सुद्धा शादीचा चुडा मीच घातला. तुझा पत्ता सांग, म्हणजे मी येतो. पत्ता सांगून अंजूने फोन खाली ठेवला व ती वडिलांजवळ गेली व म्हणाली, तुमचे दोस्त लालू मिया येतो म्हणाले चुडा घालण्यासाठी. आज तुमची मुस्लिमांची दोस्ती कामाला आली. हां. इतक्यात अंजूचे सासरे आले व म्हणाले, सुनबाई, गुड्डीच्या बांगड्यांचं काय करायचं? येणार आहेत एक जण, असे म्हणत अंजू आत गेली. तिच्या नंदा जावा या विषयावर बोलत होत्या, पण अंजू नकळत लहानपणात गेली. तिची आई म्हणायची, अगं अंजू, प्लास्टिकच्या बांगड्या घालत जा,
लहान मुलींनी काचेच्या बांगड्या फुटतात म्हणून घालू नयेत. फुटू देत, मी काचेच्या बांगड्या घालणार. शाळेच्या रस्त्यावर लालूमियांचे दुकान होते. अंजू एक दिवसाआड बांगड्या फुटल्या म्हणून दुकानात जाऊन काचेच्या बांगड्या घालायची किंवा लालूमिया गल्लीबोळातून फिरायचा तेव्हा बांगड्या भरवायची. लालूमियाला माहीतच झाले होते की ही मुलगी एक दिवसाआड बांगड्या भरायला येते, म्हणून तो तिच्या नावाच्या चांगल्या बांगड्या काढून ठेवायचा. इनामदार फिरायला जाताना म्हणायचे, काय लालूमिया, अंजूला आज किती बांगड्या घातल्या? इनामदार साहेब, अहो अंजू बच्ची आहे, असतो एकेकांना नाद. हा बुढा जिवंत राहिला तर तिला शादीचा चुडा घालीलच, पण तिच्या मुलीला सुद्धा घालील. इनामदार साहेब, इतक्या मुली बांगड्या भरायला येतात, पण अंजू एक दिवस झाला की रोज 2-2 बांगड्या घालते आणि बोलते पण छान. किती गोड पोर आहे. इनामदार मग 6 महिन्याला एकदाच बांगड्यांचे पैसे म्हणून घरचे डाळदाणे पाठवीत. अंजूच्या बांगड्यांचे पैसे लालूमिया घेत नसे आणि अंजूने तारुण्यात पाऊल ठेवलं. संक्रांत, दिवाळी, पंचमी आली की दुकानात जाऊन सांगावयाची, काका मला छान छान बांगड्या आणा हं. असाच एक दिवस लालूमियाने अंजूला चुडा भरला होता. अंजूने लालूमियाला नमस्कार केला होता. लालूमियाने फोन ठेवला व तो बांगड्यांमध्ये हिरवा रंग शोधू लागला. त्यांचा मुलगा व सून तिथे आले व म्हणाले, आबाजान, तुम्ही काय शोधत आहात? अरे हिरवा रंग. पण कशाला? अरे ती इनामदाराची बेटी आहे ना, तिच्या मुलीचं लग्न आहे आणि या दंगलीमुळे तिला चुडा भरावयास कोण जाणार म्हणून तिने फोन केला. तो मीच उचलला. मी जातो तिच्या मुलीला चुडा भरायला. पण आब्बाजान, बाहेर जाळपोळ सुरू आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही कसे जाणार? अरे मला कोण काय करणार, मी जातो. या दंडामध्ये अजूनही ताकद आहे. नाही आब्बाजान, तुम्ही जातो म्हणता तेही एका हिंदूच्या घरी म्हटल्यावर आपलेच लोक चिडतील. राहू द्या, मी जातो. नाही नाही म्हटलं ना, मी जातो आणि हा परत येतो. असे म्हणत त्यांनी काही बांगड्या एका शबनममध्ये घातल्या व ते बाहेर पडले. मागच्या दारातून ते सरळ रस्त्याला लागले. रस्त्यात एका ठिकाणी त्यांना अडवलं. ते म्हणाले, मुलगी बाळतीन आहे, तिला चहा देण्यासाठी जातो आहे. असे म्हणून ते सटकले ते सरळ अंजूच्या दारात आणि त्यांनी गंमत म्हणून आवाज काढला, ए बांगडे. घरातले लोक पाहतच राहिले. इनामदार अंजू व तिचे पती धावतच बाहेर आले तर दारात लालूमिया. अंजूच्या पतीने त्यांना आदराने आत घेतले. दारात पायऱ्या चढताना लालूमियाने अंजूकडे पाहून, ए बांगडे असं म्हटलं. अंजू म्हणाली, काका मी काय आता लहान राहिले का? अरे हो, आता आम्ही आमच्या नवासीला चुडा भरत आहोत. बघा हा इनामदार, मी तुम्हाला अंजूच्या पोरीला शादीचा चुडा भरवीन म्हणालो होतो. आज अंजूच्या पोरीला शादीचा चुडा घालीन बघा. वादा निभावला ना? खरंच काका, तुम्ही वादा निभावलात. अंजूचे पतीही म्हणाले, आम्हाला फार काळजी होती. या दंगलीत सारे कसे बदलले. काही बदलणार नाही दामाजी. जोपर्यंत इनामदारांसारखी व माझ्यासारखी माणसे या देशात आहेत, तोपर्यंत हिंदू मुस्लिम आम्ही एकाच देशातले शेजारी शेजारी. राम व रहीम आम्ही 2 मानत नाही. आणि या दंगली घडवून आणतात ते दिल्लीवाले राजकारणी. राजकारण दिल्लीत. इथे काय आज मशीद पडली, उद्या मंदिर, चर्च, गुरुद्वारा असं काहीतरी वाद चालूच आहेत. आज या देशात हिंदू मुस्लिम दंगली करीत आहेत, पण इथे कितीतरी आपलेपणाची वागणूक मिळते. गुड्डी चल चुडाभर, आजोबा आलेत. वधू वेशातील हाताला मेहंदी लावलेली 18 वर्षांची गुड्डी पाहून लालूमियाला अंजूची आठवण झाली. हे नामदार साहेब, अगदी अंजू बेटी वाटते.
गुड्डीने लालूमियांना नमस्कार केला व ती चौकावर चुडा भरण्यासाठी बसली. लालूमिया म्हणाले, बेटी, सुहागाचा चुडा भरतो, पण तुझ्या पोरीला घालावयाला हा लालूमिया जिवंत राहणार नाही पोरी. असो, तुझ्या सौभाग्याचा चुडा अखंड राहो, हाच माझा तुला आशीर्वाद आहे. अंजूच्या डोळ्यात पाणी आलं. ती नेहमी वडिलांना म्हणायची, काय बाबा, तुम्ही मुस्लिम मित्रांबरोबर राहता, मला नाही आवडत. पण मला हे आज कळलं, खरंच जाळपोळ दंगल हे काम कुठल्या जातीचं नसून हे काम करतात राजकीय लोक, तेही सत्ता मिळवण्यासाठी. नाहीतर एवढ्या दंगलीत हे आज का आले असते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.